नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास। चाकूरमध्ये पहाटे खळबळ। चाकूर शहरात आज पहाटेच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच कानातील फुले चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला पहाटेच्या वेळी आपल्या घराच्या अंगणात झाडू मारत होती। त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने तिच्याजवळ येत चाकूचा धाक दाखवला। त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच कानातील सोन्याची फुले जबरदस्तीने काढून घेत आरोपीने घटनास्थळावरून दुचाकीवरून पोबारा केला। घटना अचानक घडल्याने महिलेला मोठा धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकारामुळे पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू होण्याची शक्यता आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यास आरोपीचा मार्ग काढण्यास पोलिसांना मदत होऊ शकते। आरोपी कोणत्या दिशेने फरार झाला, त्याने कोणत्या प्रकारची दुचाकी वापरली आणि लुटलेल्या दागिन्याची नेमकी किंमत किती आहे याबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। चाकूचा धाक दाखवून दागिने लुटण्याच्या घटनामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पोलिसांनी पहाटेच्या वेळी संवेदनशील भागात गस्त वाढवून अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।